नमस्कार, मी संगीता. चला आज इथं मी मस्तपैकी अशी रताळी घेतलेत बघा. अगदी स्वच्छ धुवून आणि अगदी गावरान रताळीवर का लाल झरत मस्तपैकी. आणि खूप ही रताळी अगदी चवेला खूपच छान. आणि रताळी खावी, थंडीच्या महिन्यात रताळी खावी, कारण की ह्या रताळ्यापासून अनेक फायदे आहेत पहा. हे रताळे आपल्या शरीरासाठी खूप चांगले, म्हणजे म्हणतात ना कुठं डाएट करण्यासाठी, हे डाएटवाल्यांसाठी खूप रताळीसुद्धा खूप शरीराला चांगले असतात. रताळ्यामध्ये खूप विटॅमिन असतात, फायबर असतात, म्हणजे अनेक असे फायदे आहे हे रताळ्यामुळं. आणि रताळी जर खाल्ली तर भूकही लागत नाही बघा. रताळ हा असा एक पदार्थ आहे, आपण एक तुकडा खाल्ला तरी आपलं पोट भरतं असं हे रताळ आहे. म्हणजे याच्यापासून एवढे फायदे आहे शरीराला. याच्यामुळं रक्तसुद्धा पातळ होतं ह्या रताळ्यांमुळं. त्याच्यामध्ये सीचं प्रमाण खूप चांगलं असतं, जास्त असतं. हे बघा, इथं मी रताळी आहे ना अगदीच चिरून घेतलेली आहे, मस्तपैकी चिरून घेतलेली. आणि ही रताळी अगदी पाण्यातसुद्धा बुडवायची नाही आहे आपल्याला. आणि रताळी तर आपल्याला शिजवून घ्यायच्यात. हे बघा, इथं मी कढईत पाणी ओतल्याने वरून चाळण ठेवणार. अगदी वाफेवर ही रताळी आपल्याला शिजवायच्यात बरं का मैत्रिणींनो. पाण्यात जर शिजवली तर त्याची अगदी चव निघून जाणार, त्याचा गोडपणा लागणार नाही तुम्हाला. मग आपल्याला ही वाफेवर अगदी बारीक गॅस, आता फक्त उकळी येतोपर्यंत गॅस फास्ट ठेवायचा. एकदा पाण्याला उकळी आली की गॅस पूर्ण बारीक करायचा, की त्या बारीक गॅसवर आपले रताळे अगदी छान अशी वाफाळली पाहिजे. हे बघा, असं झाकण ठेवायचं आणि रताळी अगदी मस्त अशी पूर्णगत आपली शिजणार बरं का. बघा, रताळी शिजली की त्याचा कलरही चेंज होतो. पाहू शकता, अगदी सुंदर असा कलर झालेला आहे, पण अजून थोडी कच्ची आहे. पाहूया आपण एकदा सुरी घालून. सुरी पूर्ण आतमध्ये जाते, पाहू शकता. हे बघा, म्हणजे रताळी आपली अगदीच मस्त अशी शिजलेली आहेत बरं का. हे बघा, वाफेवर रताळी शिजवली की अगदीच अप्रतिम अशी चव लागते. आणि रताळी अगदी तोंडात घातल्या विरघळणार बरं का. आता ही रताळी मी काढून घेते बरं का, साईडला ठेवते. पहा, तर रताळी आपली थंड होईस्तोपर्यंत आपण दुसरी प्रोसेस करू. इथं मी शेंगदाणे हे गवळ भाजून घेतलेले आहेत आणि 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत पहा. आणि खरं सांगू का, तसं रताळ तर खाऊशी वाटायचं नाही. त्याच्यामुळं आपल्याला बनवायचं आहे मस्तपैकी असली शेंगदाण्याचं बेसन. शेंगदाण्याचं बेसन कसं बनवायचं? शेंगदाणे हे कच्चे कधीच वाटून घालायचे नाही बेसन करताना. अगदी गवळ शेंगदाणे भाजून थोडीशी साल काढलेली आहे, जास्त बी नाही आहे. आणि सालही ठेवायचे आपल्याला का अशी मस्त भाजायच्यात. आता भाजून घ्यायच्यात. साल काय काढायची नाही आहे. आणि ज्याला साल नसेल आवडत त्यांनी काढली तरी चालेल, पण साल शक्यतो शेंगदाण्याची काढूच नका, कारण की ह्या सालीमध्ये सुद्धा खूप फायदे आहेत. त्याच्यामुळं साल कधीही शेंगदाण्याची काढायची नाही मैत्रिणी. असे मस्त असे खरपूस हे शेंगदाणे आपण भाजून घेणार आहे पहा. शेंगदाणे डागाळायचे बी नाही, अगदी खरपूस असे भाजले पाहिजे हे. आणि खरं सांगू का, ही रताळी तुम्ही थंडीच्या महिन्यात अगदीच खात जा, आवर्जून खात जा, खूप शरीराला चांगले असतात. चला आता ह्या मिरच्यान ते टाकले आपण वाटून घेऊया. अगदी माहीम असं वाटणार आहे पहा मी. हे बघा, बारीक एकदम वाटून घेतलं आहे. आता हे बेसन आपल्याला कसं टाकायचं आहे तुम्ही पाहू शकता. आणि तुम्ही जर कोथिंबीर जिरी हे त्याच्यात टाकून खात असाल तर अवश्य टाका, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण शक्यतो सर्वांनाच नाही आवडत शेंगदाण्याच्या ह्याच्यात. आता हे बघा, मी तेल तापलेलं आहे आणि हे वाटण त्याच्यात टाकणार आहे. म्हणजे आपण शेंगदाणे तर भाजून घेतलेत, पुन्हा हे वाटणसुद्धा चांगलं परतायचं. मग आपलं शेंगदाण्याचं बेसन म्हणा, आमटी म्हणा शेंगदाण्याची, अगदी अप्रतिम अशी ही आमटी होती. आणि ही आमटी घट्ट करायची नाही, पातळच खूप छान लागते अगदी. हे बघा, अगदी मस्त तेलात ते परतलेलं आहे. आता मी आपल्याला जेवढं करायचं आहे तेवढं पाणी ओतणार आहे. आणि डाएटवाल्यांना तर खूपच छान आहे.
कमीत कमी रोजचं एक तरी अर्ध तरी रताळ खावा. तुम्ही नाही आमटी संग खाल्लं तसं खाल्लं तरी बी खात जा मैत्रिणींनो. खूप छान आहे आणि खूप आपल्या शरीराला हे फायदेशीर आहेत. अगदी कॅन्सरच्या रोगावरसुद्धा हे प्रतिकार करतं. एवढं म्हणजे म्हणतात ना, शरीराला आपल्या खूप आयुर्वेदिक आहे हे रताळ. पाहू शकता हो का, आमटी तर इथं मी शेंगदाण्याची केलेली आहे. आता हिला फक्त उकळी येऊन द्यायची. मस्त खळखळून उकळी आली की मी तुम्हाला दाखवणार आहे. पहा, आमटीला उकळी येतोपर्यंत इथं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आमटीला उकळी येतोपर्यंत मी इथं साल काढून घेणार आहे. पहा आता याची रताळ्याची मस्तपैकी खळखळून उकळी आलेली आहे अगदी ह्या रताळ्याला. शेंगदाण्याच्या आमटीला अगदी छान अशी उकळी आलेली आहे मैत्रिणींनो. पाहू शकता तुम्ही, अगदी मस्त अशी वरूनसुद्धा मस्त अशी तर्री येणार आहे. पहा त्याला खूपच छान. हे बघा, आता मी इथं प्लेटीमध्ये 2 अर्धे रताळे काढलेले अगदी साल काढून, आणि आता ओतणार आहे ही शेंगदाण्याची आमटी. मग पहा बरं, एवढी सुंदर अप्रतिम बघा, रंग बी किती छान दिसते, मस्तपैकी वर तर्री बी दिसते. मैत्रिणी, तुम्हाला जर हा व्हिडिओ जर इथपर्यंत आवडला असेल तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. कुणी नवीन असेल त्यांनी बी अगदी पटापट करा. आणि माझा व्हिडिओ आजचा तुम्हाला कसा वाटला आहे तोही सांगा. अगदी रताळी मऊसूत हे झालेत. पहा, मी चमच्याने काढून दाखवते. खूपच छान, अगदी अप्रतिम. आणि रताळी ही कोरडी खाल्ली तरी खूपच छान लागतात मैत्रिणींनो. खात जा, शरीराला खूप चांगले असतात आणि खूप फायदेशीर असतात ही रताळी. मग चला, उद्या भेटूया आपण. बाय.